ब्रेकनंतर एक अतिशय धक्कादायक अशी बातमी हाती येते। सांगली जिल्ह्यातल्या पलूस इथं लोकांना वाचवत असताना ती बोट बुडाली आहे आणि या घटनेमध्ये काही जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जाते। बचाव कार्य करणारी ही बोट होती आणि घेऊन जात असताना अचानक ती पुराच्या पाण्यात पलटी झाली आणि यामध्ये काही जण बुडाल्याची भीती आता व्यक्त केली जाते। त्या बोटीत नेमके कोण होते, किती जण बुडाले याबद्दलची काही निश्चित अशी माहिती कळू शकलेली नाही, पण आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। बचाव कार्य केलं जात आहे याबद्दल दुमत नाही, पण यामध्ये बोटीत कदाचित क्षमतेपेक्षा माणसं जास्ती होती का, किंवा बोट ज्याच्याकडनं चालवल्या जात होती त्यांच्याकडनं काही चूक झाली का, नेमकी बोट बुडाली कशी, हा आता नंतर खरं तर चौकशीचा विषय असेल। पण काही लोक यामध्ये बुडाली आहेत आणि काही लोकांचा यामध्ये मृत्यू देखील झाला असण्याची शक्यता। आसिफ मुरसल आमचे सांगलीचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। आसिफ, तुमच्याकडे काय तपशील? रेश्मा, एक दुर्दैव घटना घडलेली आहे सांगलीच्या ब्रह्मनाळ येथे। जी गावकऱ्यांकडून बोट घेऊन जाते त्या बोट वाहत्या प्रवाहात उलटली अशी प्राथमिक माहिती मिळते। यामध्ये साधारणतः 8 ते 10 लोकांचं मयत झाल्याचा असं प्राथमिक अंदाज आहे। कारण का आता सांगली जिल्ह्यात पूर्णपणे पुराचा विळखा झालेला आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी झालेलं आहे। त्यामुळे जे गावातील नागरिक होते हे बोट तयार केलेली बोट घेऊन लोकांना रेस्क्यू करत होते। त्या वाहत्या पाण्यामुळे ही बोट पलटी झाल्यामुळे 8 ते 10 जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जाते आणि या युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू आहे। रेश्मा, निश्चित आसिफ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। पलूसमधल्या ब्रह्मनाळ भागात पुरात अडकलेल्या लोकांना वाचवलं जात होतं आणि त्यावेळेस ही बोट बुडाली आहे। आपल्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 10 ते 12 जण यात बुडाल्याची भीती व्यक्त केली जाते, तर बाकीच्यांचा शोध सध्या सुरू आहे। आणि यानंतर आपण जाणार आहोत थेट कोल्हापुरात नेमकी काय परिस्थिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या बरोबर आहेत। संदीप, आता क्षणाला तू कुठेस आणि काय तिथे परिस्थिती आहे? कोल्हापूरची दृश्य आपण बघतोय, ड्रोनच्या माध्यमातून घेण्यात आलेली ही दृश्य आहे, ज्यावरनं कोल्हापुरात किती पाणी शिरलंय दिसून येतं। शिवाजी पुलावर हा संदीप, बोल। नक्कीच विशाल, पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरमध्ये दाखल होत आहेत शिवाजी पुलावर, आणि मी सध्या शिवाजी पुलावर आहे। आपण जर पाठीमागं पाहिलं तर आता खरं तर ऊन पडलेलं आहे विशाल। ही एक महत्त्वाची गोष्ट कोल्हापूरच्या दृष्टीनं म्हणावी लागेल, कारण 7 ते 8 दिवसानंतर हे थोडंफार काय राहिना पण सूर्यदर्शन झालेलं आहे कोल्हापूरकरांना। आणि आपण समोर बघतोय ही NDRFची टीम या ठिकाणी अजूनही कार्यरत आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ही सगळी यंत्रणा सज्ज झालेली आहे विशाल। कारण मुख्यमंत्र्यांसोबत गिरीश महाजन आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील दोघं जण असणार आहेत, त्यामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। सगळ्या जे इतर नागरिक होते त्यांना बाहेर काढलाय, फक्त सुरक्षा यंत्रणांचीच जे सुरक्षा यंत्रणांमधले जे जवान आहेत तेच फक्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मग त्यामध्ये NDRF असेल किंवा इतर आर्मी असेल ते या ठिकाणी आहेत। माझ्यासोबत 2 आमदार आहेत, खरं तर भाजपचे एक आणि शिवसेनेचे एक आमदार आहेत, चंद्रदीप नरके। खरं तर आपण बघतोय अशा पद्धतीनं 2 दिवस ते बचाव कार्यात सहभागी झालेले आहेत स्वतः, आणि आमदार अमल महाडिक देखील आहेत। काय परिस्थिती आहे त्यात? चिखली आंबेवाडी या 2 गावामध्ये महाभयंकर पूर परिस्थिती आहे। 1989ला महापूर आला होता, त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये लोक आता अडकले। आता चिखलीमध्ये सर्वसाधारणपणे अजून एक 2000च्या आसपास आहेत। आज सकाळपासून साधारण 850 माणसं आतापर्यंत काढलेली आहेत, अजून एक 1500 माणसं आहेत। आज होईल ते पूर्ण? आज साधारण आमची पहिलं प्राथमिक असं आहे की लहान मुलं आणि महिला आणि आजारी लोक आणि ज्येष्ठ लोक पहिला आम्ही बाहेर करतो। 2 कॅम्प केलेत। चिखलीतून सोनतळी जवळ आहे, 15 मिनिटांमध्ये बोट तिथे जाते, त्यामुळे सोनतळीला आम्ही कॅम्प लावलाय। आणि परवा दिवशी आणि काल यंत्रणा कमी होती, पण आज यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने पथकांना काय बोलवायला लागणार? अजून मी मुख्यमंत्र्यांशी आणि पालकमंत्र्यांशी बोललो आणि त्यांनी पथक आज दिलेले आहेत। 2 दिवसापूर्वीपेक्षा आज चांगली यंत्रणा आपले आंबेवाडीमध्ये सुद्धा पूर्ण आंबेवाडी आता संपेल। सर्वसाधारण एक 100 लोक आता आंबेवाडीमध्ये असतील। आंबेवाडी रेस्क्यू पूर्ण होईल। मी पुन्हा एकदा दाखवतो, हाच रस्ता आहे रत्नागिरी मार्ग, जो आंबेवाडी आणि इतर गावं आहेत त्या गावांना जाणार। आणि आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळते विशाल, त्यानुसार कदाचित मुख्यमंत्री आज जाऊ शकतात। त्याबद्दल आपण विचारूयात अमल महाडिक यांना, आमदार आहेत भाजपचे। आज जातील मुख्यमंत्री? नाही, खरं बघायला गेलं तर आता रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालंय, पण कोल्हापूर सारखी सांगली आणि कराडची पण परिस्थिती आहे। त्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री महोदय स्वतः इथे जागेवरती येत आहेत। प्रामुख्याने त्यांच्या पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात यंत्रणा त्यांनी आपल्याला इथे दिली। किती वेळात दाखल होतील मुख्यमंत्री? जवळजवळ एक अर्ध्या तासामध्ये मुख्यमंत्री महोदय इथे येतात। त्याच्यासोबत कोण कोण असतील? पालकमंत्री महोदय आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, गिरीश महाजन साहेब स्वतः आहेत, चंद्रकांत दादा पण आहेत। प्रामुख्याने सगळेच प्रशासन, सगळीच लोक
खूप मोठ्या प्रमाणात सहकार्याची भूमिका करून एकमेकाला सहकार्य करत चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. त्यामुळं प्रशासनाने खूप चांगली मदत केलेली आहे. लोकप्रतिनिधी सगळ्या पद्धतीने. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री आज जातील का? म्हणजे नाही, आज आपण आता सध्या परिस्थितीमध्ये आंबेवाडीचं पूर्णपणे रेस्क्यू जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि चिखलीमध्ये 90% झालेलं आहे. चिखलीमध्ये प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात लोक आहेत. त्यांनाच बचाव करण्यासाठी नेव्हीचे लोक गेलेले आहेत. आता छोटासा दुसरी नेव्हीची अजून एक टीम आलेली आहे. शहरामधली सगळी यंत्रणा ही आपण या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात. दक्षिणचे आमदार शहरातली नेमकी काय परिस्थिती आहे? शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे. जेणेकरून वळिवडे असेल, गांधीनगर असेल, वत्सगडे असेल, चिंचवड असेल, या 4-5 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. शहरामध्येही खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे. बेसिक पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पाण्याबरोबरच घरांची पडझडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळं सगळे अवेअर आहोत आम्ही आणि प्रशासनाबरोबर सगळे आम्ही एकत्र काम करतो. अगदी सगळेजण एकत्र काम करतात. मी पुन्हा एकदा हे चित्र दाखवतो विशाल. या ठिकाणी हे 2 ट्रक्स आहेत. एनडीआरएफची ही सगळी टीम या ठिकाणी आहे. बाजूला हा छोटासा एक मंडप देखील घातलेला आहे आणि त्या ठिकाणी सगळी स्पीकर लावून सगळी जी सूचना आहे ती दिली जाते. अगदी अँब्युलन्स, जनरेटर पासून सगळी जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे सज्ज आहे. कारण मुख्यमंत्र्यांसोबत इतर देखील 2 मंत्री येणार आहेत आणि ही सगळी आपण बघतोय हे भारतीय लष्कराचे सगळेजण हे जवान आहेत. याच ठिकाणी जी रेस्क्यू करून आणलेली जी लोक असतात ती या ठिकाणी येतात आणि ह्या 2 बोटी आपण बघतोय या देखील तैनात आहेत. कदाचित मुख्यमंत्री जाऊ शकतील पण सुरक्षेच्या कारणास्तव अजूनपर्यंत आपल्याला काही समजलेलं नाही. पण इकडे जर आपण नजर टाकली तर ही सगळी झाडं आणि शेती पूर्णपणे पाण्यात बुडालेली आहे. आत्ता विशाल मी बोलतोय तुमच्याशी, खरं तर आता ऊन पडलेला आहे या ठिकाणी आणि बऱ्याच दिवसानंतर कोल्हापूरमध्ये ऊन पडलाय. त्यामुळे पूर ओसरायला सुरुवात होईल अशी कदाचित शक्यता वर्तवली जाऊ शकते. मात्र राधानगरी धरणाचे अजूनही 5 दरवाजे स्वयंचलित उघडलेले आहेत. 111 बंधारे पाण्याखाली आहेत. बघूयात आता मुख्यमंत्री कदाचित ही सगळी पाणी झाल्यानंतर जिल्हा परिषदच्या एका हॉलमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. कारण कलेक्टर ऑफिस जे आहे मुख्य महसूलचं केंद्र जिल्ह्यात असतं ते देखील पाण्यात बुडालेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जिल्हा परिषदेमध्ये आज पत्रकार परिषद घ्यावी लागणार आहे. बघूयात नेमकं मुख्यमंत्री काय म्हणतात. धन्यवाद संदीप या सगळ्या तपशिलाबद्दल. थोड्याच वेळात मुख्यमंत्री इथे उपस्थित होत आहेत आणि सगळ्या पूरस्थितीची ते पाहणी करणार आहेत. बघूयात ते बोटीतनं आतमध्ये जात आहेत का. पण तुर्तास तरी ही जी माहिती आपल्याला कळते की मुख्यमंत्री तिथे येत आहेत आणि थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती म्हणजे नेमकी काय व्यवस्था केली याबद्दलची माहिती जी आहे ती पत्रकारांना देऊ करतील. आणि विशाल, दुसरीकडे कोल्हापूरच्या शिरोळे भागात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्यासोबत आहेत. उदय, त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीने सुरू आहे? आतापर्यंत किती जणांना वाचवण्यात आले, काय तपशील? रेश्मा, आपण बघितले की कोल्हापूर शहरामध्ये कशी बिकट अवस्था निर्माण झालेली आहे महापुरामुळे. तशीच अवस्था कोल्हापूर शहराच्या बाहेर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आहे. आपण इथे माझ्या मागे बघू शकतो की कशा प्रकारे एक पेट्रोल पंप आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. पेट्रोल पंप असेल, त्याच्या मागची शेत जमीन असेल, सर्वत्र पाणीच पाणी दिसते. अगदी नजर जाईल तिथपर्यंत जिल्ह्यामध्ये आपल्याला पाणीच पाणी पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तिकडेही सर्वत्र पाणीच पाणी दिसतंय. हायवेच्या बाजूला सुद्धा सर्वत्र पाणीच पाणी दिसतं आहे आणि याच पाण्यामध्ये सर्व दुकानं असतील, शॉप्स असतील, सर्वच पाण्याखाली गेलेले आहेत. अनेकांची घरं देखील पाण्याखाली गेलेले आहेत. एक मात्र आहे की सर्वांनी जसं पुराचं पाणी चढत गेलं तसं सर्व जर आपापला जीव वाचून सुरक्षित ठिकाणी गेलेले आहेत. मात्र सध्या आपण बघत असेल की पाणी ओसरण्याचं नाव जे आहे ते काही घेत नाहीये. कारण पाणी ओसरलं पाहिजे तरच इथे इतर कार्यवाही जी ती करता येणार आहे. मात्र सध्या कुठल्याही प्रकारे पाऊस जो आहे आणि त्याचबरोबर पुराचा जसं आहे तेच आहे. पाणी ओसरण्याची खरं तर सर्वजण कोल्हापूरकर वाट पाहत आहेत. पाणी ओसरल्यानंतर जिथे खऱ्या अर्थाने आतमध्ये जाऊन जिथे आता जाता येत नाही अशा ठिकाणी जाऊन बचाव कार्य जे आहे ते अधिक वेगाने करता येणार आहे. कारण आजही कोल्हापूर जिल्ह्यातल्या अगदी रिमोट एरियामध्ये दुर्गम भागामध्ये अनेक लोक अडकलेली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये जिथे 2 ते 3 नद्या एकत्र येतात त्यांच्या संगमांच्या किनारी देखील अनेक गावं आहेत. तिथे खूप मोठी बिकट अवस्था सध्या निर्माण झालेली आहे. अशा ठिकाणी खूप लोक अडकलेले आहेत. तिथे बोटीने देखील पोहोचता येत नाहीये. त्यामुळे तिथे कसा संपर्क करावा हा प्रश्न त्यांच्या शेजारच्या गावकऱ्यांना देखील आणि प्रशासनाला देखील पडलेला आहे. अनेकांचे जीव धोक्यामध्ये आहेत. त्या सर्वांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ असेल, भारतीय लष्कर असेल, सर्वांची मदत घेतली जात आहे. मात्र दुर्गम भागामध्ये अजूनही म्हणावी तितकी मदत जी आहे ती पोहोचलेली नाही. तिथे सर्वाधिक मदतीची आवश्यकता आहे. अगदी गरज भासली तर एअरलिफ्ट करून देखील वाचवण्याची प्रयत्न जे आहे ते प्रशासनाकडनं केले गेले पाहिजेत. कारण लोक अडकलेले आहेत, त्यांना अन्नधान्य देखील तिथे मिळालेलं नाही आहे, जेवण त्यांना मिळालेलं नाहीये. अनेक बिकट अवस्थेमध्ये कोल्हापूर आणि सांगली भागामध्ये आपल्याला अशी प्रतिकूल परिस्थिती पाहायला मिळते महापुरामुळे. निश्चित उदय, धन्यवाद ही सगळी सविस्तर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. तेव्हा अतिशय बिकट परिस्थिती आहे कोल्हापूर